हॅलो गाईज, आता आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटणार. कारण आज आम्ही गेलो होतो. अभिभाईने आपल्याला सरप्राईज दिलं होतं, हे तुम्हाला माहिती. आणि अभिभाईने मला सकाळी 4:30ला उठवलं आणि नंतर मला आवरलं आणि नंतर घेऊन आला इकडं. आणि नंतर त्याच्याच क्लासमध्ये एका पोराला विचारला, आधी ते काय विषय इथं काय विषय म्हणल्यानंतर मग त्या माणसाच्या पोराने सांगितलं आम्हाला, तुम्ही आपण मुरुड बीचला चाललो आहे. मग मी म्हणलं, अरे अभि कसं, मी तर काही एवढं काही तयारी केली नाही. तरी तो अभि म्हणला, राहू दे रे, काही नाही. आणि ते काही आमचे इतके पैसे खर्चलेत ना, ते घोड्यावाल्यालाच आमचे नाही म्हणता 1000 ते 1200 रुपये गेलेत अभिचे माझे मिळून. इथं आम्ही हे केलं घोड्याला. म्हणजे घोड्यावर बसलं असं वाटत पळवावा म्हणून इतके हे झालं. आणि तुम्हाला गाईच आज सांगतो, आम्ही शिक्षक साहेब सोडलं नाही, मास्तरला इतकं कुत्रिका थारलंय. त्या का ते समुद्राचा गाळ त्याच्यात थारलंय मास्तराला, नाही का मोकार. मास्तर म्हणतो, अरे थोडी तर दया करा, आम्ही तुमचा मास्तर आहे. मी म्हणलं मास्तर आहे ना, ते क्लासमध्ये आहे, इतर वेळेस तर मास्तर काही नाही. आम्ही भाई पण ऑन फायर होता. काही नाही गाईच, आज काही ब्लॉग आला नाही, उद्यापासून येणार. चप्पल माझी. विषय काय झाला माहिती आहे गाईच? काय झाला विषय झाला असा, सकाळी माझा खादी शर्ट काढला. बाबा म्हणले, अरे तू आता बीचला चाललाय, खादी असतं का बीचला घालायचं ना, मी थोडं नाही म्हणून काही आहे का. नंतर काय झालं माहिती आहे का, म्हणून आहे ना, मी बघितलं कपाटमध्ये घरांचं होतं, काढलं. बाबा म्हणले, हेच घेऊन जा, त्याला पळू देऊ नको. मग नंतर ते बॅगेत टाकलं आणि नंतर करलं म्हणलं, करण सोड रे आम्हाला तिकडं. मग करण नंतर सोडलं, काहीच सोडलंय पण ओके मध्ये झालं, सगळं ओके मध्ये कार्यक्रम झालाय. आता आम्ही, तुम्ही बघू शकता, ती आमची बस आहे. कोणती? ही वाली नाही, सॉरी ही वाली बस आहे आमची. 408 4008 रे. 4008. आमचा बुटरांना आम्हाला भेटले आज. गाईस तो अभिच्या क्लासमध्ये, माझ्या क्लासमध्ये म्हणून बाकी काही विषय नाही. आज दिसलं तरी चालेल, पण आज सगळं दिसलं तरी चालेल, काही विषय नाही. दार तुम्ही